ती फलंदाज तयार आहे. स्ट्रायकर इनला राम आणि त्याच्या सोबतीनं फलंदाजीसाठी आला सूरज. पहिला बॉल प्रचंड वेग अगदी ड्राय सरफेसवरती इतक्या वेगानं रबर बॉल हाताळणं अगदी सगळ्याचं सत्र वेळ झाली आहे. बरोबर आपण पाहताय 10:25 आणि अशा स्टेजला सामने सुरू झालेत. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं या 40+ प्लेयर्सला. म्हणून तर म्हणालो क्रिकेट त्यांनी जगलंय, जिवंत ठेवलंय. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट खोलात टाकला होता. अगदी बॉल आला डीपमध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, बीट झाले, चालला बॉल सीमारेषा पार आलाय. आजच्या दिवसातील पहिला चौकार फलंदाज सूरजच्या बॅटमधून. पहिला चौकार. रबर बॉल क्रिकेट पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेणार आणि तेच तिकडे घडलं क्षेत्ररक्षकासोबत. 2 बॉलचा खेळ झाला. 5 धावा धावफलकावर. हा देखील फटका चांगला. डीपमध्ये आता फिल्डर आहे कवसला. क्षेत्ररक्षक चेंडूमागे धावतो. एक सिंगल कंप्लीट झाली. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो तो देखील तितका दर्जेदार आला आणि सूरजला मी एक सिंगल, एका सिंगलनं वेळ दिला. पण बदलापूर पुढे सरकती आहे. टीमची टोटल धावफलकावरती बिनबाद 6 धावा गुंतालिकेवरती लागलेल्या आहेत. इथे स्लो बवन कमी गतीनं टाकलाय आणि एक चांगला बॉल डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. मागचे 3 वेगात टाकले तर हा कमी गतीनं टाकलाय आणि बीट केला तिकडे फलंदाज आपण पाहताय रामनं आतापर्यंत 2 बॉलचा सामना केलाय. खातं त्याला खोलायचं आहे. एक लेग बायची सिंगल पहिल्या बॉलवरती आली होती, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल अकाउंट रामचं अजूनही ओपन होणं बाकी आहे. गोलंदाज तयार. सर्वांकडे प्रचंड मोठा अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती खेळलं जाणार आजचं एक क्रिकेट. आज रणनीत्या मैदानावरती एकमेकाला हरवण्यासाठी आखल्या जातील. एक चांगलं क्रिकेट आज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करायचा होता, उचललाय तर जरूर. एलिव्हेशन कमी आहे, डीपमध्ये फिल्डर आणि 2 धावा तोपर्यंत आरामात या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं वैयक्तिक खातं खोललं फलंदाज रामनं. लेस दॅन अगदी आपण पाहिला रन बॉल. सध्या बॅटिंग त्याची सुरू आहे. 3 बॉलचा सामना करताना 2 रन्स. अगदी स्ट्राईक रेट 100पेक्षा अजूनही खाली आहे. त्याला इम्प्रूव्ह करावं लागेल आणि क्षमता आहे त्याच्यामध्ये. रामला माहिती आहे विकेटवरती आपण उभा राहिलो कोणत्याही स्टेजला रन्स बनवण्याची ताकद हा खेळाडू स्वतःमध्ये ठेवतो. बोला तयार. पहिल्या षटकातील अंतिम बॉल. 4 षटकांची मॅच. आता फटका कडक आहे. व्हॉट अ शॉट इज दॅट. रामच्या बॅटमधनं सूर्यभाव स्टाईल घुटना टेक और ये सिक्सर देख. आणि म्हणालो ना कमबॅक करण्याची क्षमता हा खेळाडू ठेवतो आणि शेवटच्या बॉलवरती षटकार मारत हे षटक बॅटिंग टीम वैदिलवननं आपल्या नावावरती केलंय. षटक संपले मैदानावरती पहिलं आणि धावा झाले 14 बिनबाद 14. एक धमाकेदार सुरुवात आम स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट वैदिलवन बदलापूर. अंपायर्स इतके भाग्यवान आहेत ना. अंपायरच्या बॅगपासून, अंपायरला जेवणाच्या पत्रावळीपासून, पाण्याच्या बॉटलपासून कुठे सगळं हातात मिळतं. नवीन वडवलीमध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतात. संध्याकाळी कपात पण राजादादा झाली पाहिजे थोडीशी तरी, कमीत कमी जास्त नाही 250 तरी कापले गेले पाहिजेत. या गोष्टीचा विचार राजादादानं करायला पाहिजे. तर DK सर गुड मॉर्निंग. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बदलापुरातील सर्वाधिक स्पर्धा कव्हर करताना आपण DK सरांना आवर्जून पाहतो. एक 10 गाव पोळीचा बकासूर तर दुसरा बदलापूरचा मथुर. ही पॉप्युलर जोडी आहे. बदलापूर टेनिस बॉल क्रिकेट विश्वात खूप साऱ्या स्पर्धा हे सगळे कव्हर करत असतात. ॲज अ अंपायर
अनेक सारी टोपण नावं बदलापूरच्या खेळाडूंनीच त्यांना दिलेली आहेत. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील. नेक्स्ट मॅच डोंबिवली 40+ प्रमोददादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना फाईट करेल मुरबाड 40+. ओव्हर द विकेट. बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय झाला, मागे चालला बॉल, एक सिंगल झाली आहे पूर्ण आणि स्ट्रायकर एंडला आला आहे. ज्यानं केलं आज एकदम ताबडतोड काम त्याचं नाव राम. सूरज देखील एका चौकाराच्या मदतीने खेळतोय. धावफलक 1ने पुढे चाललं 15वरती. ॲज ओपनर आलेले बॅट्समन खूप चांगलं खेळत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. या सरासरीने जर बॅटिंग सुरू राहिली 56 धावा स्कोरकार्डवरती बनवू शकतील. कालचा अंतिम सामना 54चं लक्ष, 12 बॉल 34ची गरज आणि काय बॅटिंग केली काल हर्ष 11 वाडेघरसाठी. प्रणित पाटील वाडेघरच्या खेळाडूनं हाफ ट्रॅक पूल पॉवर पॅक शॉट चालला मिड विकेटला आणि आलाय एक दमदार फटका. रामच्या बॅटमनला हा दुसरा षटकार. लगातारचे 2 मारलेत. स्वागत केलं सुनीलचं. अजून एक मोठा फटका सजवायचा होता. आता हलकासा बॉल आपण पाहूयात. चालला डीपमध्ये फाईन लेगच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. कॅप फिटनेसचा लाजवाब आहे. 40+ क्रिकेट आहे. हे फक्त तुम्हाला आकड्यानं कळेल. मैदानावरती जर तुम्ही पाहत राहिला तर मात्र रिझल्ट तुमच्या समोर. जसं रेग्युलर प्लेयरचा फिटनेस आहे तसंच या सगळ्यांकडे आणि अतिशय चांगली कामगिरी हे सगळे 40+ प्लेयर्स देखील करतात. अगदी फिटनेस आहे तर क्रिकेट आहे. ही क्रिकेटची किंवा कोणत्याही स्पोर्टची टॅगलाईन आहे. जेवढं तुमच्याकडे शरीर तुम्हाला साथ देईल तितकं निरंतर काळ तुम्ही खेळू शकता आणि सगळ्यांचं फिटनेस तुम्ही पाहिलं तर अतिशय लाजवाब. धावफलकावरती 23. बॉल तयार. समोर खेळल्यात व्ही शेपमध्ये. क्रिकेटमधला सर्वात सेफ आणि सर्वात सुंदर फटका. ओव्हर द बॉलर हेड. बॉल बॅक स्ट्रेट लाईक अ ॲरो. बॉल चाला सीमा पार. आला नंबर 4. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. जिथे बॉल आहे तिथे बॉलच्या मेरिटनुसार सध्या फलंदाजी केली जाते. धावफलक पुढे चाललाय. पहिल्या षटकामध्ये 14, इथे आतापर्यंत 13 आलेत. 27 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. चांगली कामगिरी. बॉल तयार. इथे देखील फटका उंच उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर पाहतच राहील कारण बॅटिंग इतकी होतीये लाजवाब की फलंदाज म्हणतोय मी मारत राहील. वैयक्तिक मारला षटकार 3रा आणि टीमची टोटल धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 33. 33 धावा धाव फलकावरती. राम क्या बॅटिंग करतोय. लाजवाब. षटक संपलं. मैदानावरती आपण पाहता आतापर्यंत 1.5 आणि 33 धावा धाव फलकावर. 1 बॉल बाकी आहे. तेच म्हणाले ना 1.5. 1 बॉल बाकी आहे. महागडं होत चाललंय षटक. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये आतापर्यंत 19. बॉल तयार. आता टप्पा चांगला आहे. चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल
33वा धावफलकावरती. खूप महागडा राहिला सुनीलचा हा स्पल. राम खूप सुंदर बॅटिंग करतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 33 वरती धावफलक आहे. खूप चांगली बॅटिंग करतो वैद 11 बदलापूर. जय पवार सरांचं आगमन झाला, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 33वा धावफलकावरती ओव्हर नंबर सुरू झाली आहे. मैदानावरती 3. अतिशय दर्जेदार प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत आहे 10 क्रिक लाईव्ह कडनं. संदीप घायाळ आपल्या सोबत आहेत ॲज अ ऑपरेटर म्हणून आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत. रॉय, व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिग्नेचर रबर स्टॅम्प होता सूरजचा आणि आलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. एका बाजूला राम आहे, एका बाजूला सूरज आहे. सकाळी सूर्य उगवला की राम समोर दिसतो आणि राम नाम माहिती आहे तर सूर्य पण पाहिजे. आणि या दोघांनी यांना सगळं आज सकाळ सकाळी आठवण करून दिलंय प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला. अँडी बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि त्याच्या अगेन्स्ट सूरजने केला वार. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय एक धमाकेदार षटकार फॉर 39. 39वा. अजून एक मारायचं होता मात्र यावेळी उचलता आला नाही. या प्रॉपर बॅटवर तो पण एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नकार केलाय तिकडे बॅट्समन रामनं आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती धावा झाले 40. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. गरज आहे खरं तर कमबॅक करण्याची आणि ते कमबॅक कोण करणार तो देखील प्रश्न मनामध्ये इकडे जरूर आहे. कारण जर हे धावफलक 60च्या पुढे गेला तर चेस करताना थोडीशी डोकेदुखी वाढेल. बॅकफुटला जाऊन एक चांगला फटका, थर्डमॅनला चालला बॉल, आउटफील्ड फास्ट. हे ग्राउंड ना प्रचंड इकडे आउटफील्ड ना फास्ट आणि कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही रबर बॉलला देखील चौकारासाठी पाठवू शकता. धावफलक 4ने पुढे चालला 44. 44वा धावफलकावर वरुण इन्फ्रा ट्रॉफी तुमच्यासमोर रंगती आहे. नवीन वडवली या गावाच्या नावाला, त्यांच्या लौकिकाला शोभेल असं हे आयोजन. आणि आज संध्याकाळी आपल्याला कळेल हू विल वन द चॅम्पियन ट्रॉफी. चॅम्पियन इज द चॅम्पियन कोण, त्याचं उत्तर संध्याकाळचं सत्र तुम्हाला देऊन जाईल. फ्रंट फुटला स्टेप आउट करत फुटवर्क लाजवाब, ब्रँड मॅक्युलम स्टाईल, वार पलटवार, आधी चौकार क्लास, त्यानंतर मास्टर क्लास. अर्धशतक सांघिक पूर्ण झाला. टाळ्या तर बनतात या दोन्ही बॅट्समनसाठी. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी वैयक्तिक भागीदारी पहिल्या विकेटसाठी सूरज आणि रामच्या नावावरती. आणि राम वैयक्तिक बॅटिंग करतोय. आतापर्यंत या मॅचमध्ये अगदी 4 षटकार त्यानं मारलेत, 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत आणि खूप तुफानी बॅटिंग करत असताना वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं रनशी जर चर्चा झाली. 38 धावेवरती तो खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देतोय तितकीच अप्रतिम आणि महत्वपूर्ण फलंदाजी करताना 13 धावेची फलंदाज सूरज. इथे कमबॅक चांगलं झालंय. फायनली आलाय हा डॉट बॉल. अर्धशतकाची एक मोठी चाहूल आता लागली या फलंदाजाला.
पहिल्या बॉलवरती एकच गोष्ट ठरवली, आला गोलंदाज की पहिल्या बॉलवरती षटकार मारायचा. बँग ऑन दी टार्गेट. पहिल्या बॉलवरती जर तुम्ही गोलंदाजाला ठेवता येणारे 5 बॉल त्याच्यावरती प्रेशर जाऊन पोचतं आणि हेच क्रिकेट आहे जे अगदी ऑस्ट्रेलियानं देखील अशाच प्रकारे खेळला. अटॅक इज बस डिफेन्स आणि सध्या आक्रमण करते टीम वैदिलाबन बदलापूर. अत्यक्षापन नाबाद ही जोडी खेळतीये. सगळे रेकॉर्ड तोडत मोडत घेतलेत या दोन्ही फलंदाजांना, राम आणि सूरज. स्लो वन लेग ब्रेक टाकला होता हलक्या हातानं, कमी गतीने एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलनं स्कोर. धाव फलकावरती पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल 57. एक लेजेंडरी खेळाडू बाळामते यांचं शुभागमन झालं. या सर आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती धनराजी म्हात्रे यांची स्पर्धा आणि दादा आपल्याला आमंत्रित करतो या मुख्य मंचावरती. बाळदादा मते आपलं हार्दिक स्वागत आहे. स्लोवर वन हा देखील टाकलाय. खरं तर ही गोष्ट खूप आधी व्हायला हवी होती. ड्राय सरफेस आहे तिकडे, तुम्हाला अगदी गोलंदाजी कुठेतरी लेग ब्रेक ऑफ ब्रेक बॉलला फिरवणं ते देखील तितकंसं गरजेचं बनलं या विकेटवरती. या विकेटच्या ज्या कंडिशन्स आहेत थोडं लवकर ओळखणं ते खूप गरजेचं होतं. मात्र थोडंसं उशिरा का होईना, मात्र आता कंट्रोल बॉलिंगमधला पाहायला मिळतं. मागच्या 2 बॉलवरती कोणताही मोठा फटका या ठिकाणी गोलंदाजानं खेळू दिलेला नाही आहे. अजूनही 3 बॉल या इनिंगमधल्या बाकी आहेत. हा देखील कमी गतीनं टाकलाय. आता फटकाला समोर काउकॉर्नर फेसला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आणि दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 40+ प्लेयर 4 ओव्हर कंटिन्यू मैदानावरती खेळतात. अगदी रनिंग बिटवीन द विकेट आताही तेवढीच फास्ट. फिटनेस याचं पूर्णपणे श्रेय त्याला जातं. अप्रतिम कामगिरी या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बोला तयार. हा देखील हलक्या हातानं टाकलाय. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे बॉल. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. एका सिंगलनं स्कोर पुढे पोहोचलाय 61 या आकड्यावरती. समोर रोडवरती एक व्हाईट कलरची बर्गमॅन आहे. यस मित्रा, रिक्वेस्ट आहे थोडं लाईट ऑफ करा. राहुल जाधव, राहुल दादा, बर्गमॅनचे लाईट ऑन आहे, जरा बंद करा. लाईट बंद करा. येस थँक्यू. टप्पा पडलाय, चाललाय बॉल एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. खूप चांगलं षटक राहिलं. पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र नंतरच्या 5 बॉलवरती पूर्णपणे फलंदाजांना थांबवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि डाव संपलाय. मैदानावरती पहिला रन झालेत 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावेचं लक्ष या ठिकाणी उभारण्यात आलं MS स्पोर्ट्स अंबरनाथ समोर.
वेलकम बॅक. जाऊया मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. पहिला बॉल उसळता चेंडू त्याला दिले उत्तर. बॉल चालला सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉल वरती टीट फॉर टॅट. वेलकम बाउंड्री फोर. चेस इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल आला चौकार. बॉलिंग ट्रॅक वरती तारका त्याला दाखवलं सकाळ सकाळी अगदी आसमान. पहिल्या बॉलवरती योगेशा बॅटचा आला चौकार. 62 धावा 4 ओव्हर्समध्ये बनवायच्यात. 15.50 प्रति षटकामागे. क्षेत्ररक्षण इथे खूप चांगलं झालं. लॉंग ऑनला डीपमध्ये फुल्ड थ्रो देखील तितकाच चांगला येतोय आणि एका सिंगलनं धावफलक पुढे जात आहे. 2 बॉलचा खेळ झाला आणि टीमची टोटल धावफलकावरती पोहोचली आहे बिनबाद 5. योगेश आणि सुनील जोडी. राम आणि सूरजनं नाबाद 4 ओव्हरमध्ये 61 केलेत. 62 धावेचं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे. $61 ऑन दी बोर्ड. 62चं मोठं रन चेस. सुंदर असं वातावरण आहे क्रिकेटसाठी पोषक अशी खेळपट्टी, असं क्रीडांगण, तितकं सुंदर असं क्लायमेट. बदलापूर म्हटलं की नेहमीच निसर्गाचं एक मोठं वरदान या खरं तर शहराला लाभलंय. आता पावसाळा म्हटलं की अनेक पर्यटक बदलापूरकडे येऊ लागतील. मग कोंडेश्वरचा धबधबा असेल, त्यानंतर खरं तर अगदी अनेक साऱ्या वॉटरफॉल्स आता बदलापूरचे सुरू होतील. बदलापूरचं पर्यटन अगदी त्याच्यावरती देखील आवर्जून सर्व खरं तर ट्रॅकर्स वॉटरफॉल लवर्सचं लक्ष आवर्जून लागलेले असतं. अनेक मुंबईकर आता बदलापूरला भेट देऊ लागलेत. बदलतं बदलापूर वेगानं प्रगती करत आहे. टीमची टोटल धावफलकावरती आहे 9. बॅटच्या समोर हा देखील चालला बॉल. वेगात गोळी शॉट होता डीपमध्ये लॉंग ऑनला. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे. एक सिंगल. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल 10 या आकड्यावरती. दोन्ही बॅटर्स खूप चांगली सुरुवात करतात. पहिल्या डावाचा खेळ जर आपण पाहिला, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 19. ते षटक खूप महागडं राहिलं आणि तिसरं षटक तिकडे देखील आपण पाहिलं 17 रन्स आले. शेवटचं ओव्हर मात्र खूप चांगलं टाकलं होतं गोलंदाजानं. त्याच्यामुळे मॅच थोडी कंट्रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचं होतं, प्रॉपरली बॅटवरती आलेला नाही आहे बॉल. अगदी बॅटच्या आपण पाहिलं तर थोडंसं टोला लागून आला मिडविकेटच्या दिशेमध्ये. एक सिंगल तिकडे मिळते आहे. सिंगल डबल्सनं धावफलक हलतं ठेवलं दोन्ही बॅटर्सनं. मागच्या 5 बॉलमध्ये 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा गुणतालिकेवरती. अंतिम बॉल पहिल्या षटकातील. आता मिडलिंग झाला, टायमिंग झाला, बॅटमधनं साऊंड आला, टक बॉल चालला सीमारेषा बाहेर. आलाय एक खतरनाक फाटका षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग टीम वेद 11 बदलापूरनं केल्या होत्या 14. त्याचं प्रत्युत्तर देताना इकडे आले धावा 17. धमाकेदार सुरुवात. काय खेळ आहे मैदानावरती. सुनील 3 बॉल 11, योगेश 3 बॉल 6. दोन्ही बॅटर्स चौकार षटकारांची भाषा बोलतात. 17 धावा पहिल्या षटकात आलेत, म्हणजे समीकरणात येणारे 18 चेंडू आणि 45 धावा जिंकण्यासाठी करायच्यात.
व्हॉट अ शॉट, फुटवर्क लाजवाब, क्लास क्लास क्लास, लॉंग ऑफ सीमा पार, आला षटकार. षटक संपल्या मैदानावरती 2 आणि धावा झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 बनवायच्यात 62. म्हणजे जिंकण्यासाठी आता समीकरण मैदानावरती बाकी आहे. 12 चेंडू 29 धावाची गरज. जागृती स्पोर्ट्स डोंबिवलीचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. मुरबाडचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मुरबाड 40+ वर्सेस जागृती स्पोर्ट्स डोंबिवली 40+, अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रमोददादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली राहुलभाई पाटील पुरस्कृत ब्राह्मण करवले. जागृती स्पोर्ट्स अख्ख्या महाराष्ट्राचा बायकरमॅन ज्या स्पोर्ट्स शॉपचा ब्रँड ॲम्बॅसिडर राहिला केतन म्हात्रे, आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच राहुलभाई पाटील आणि हरीशदा पाटील त्यांनी पुरस्कृत केलेला जागृती स्पोर्ट्स. चला दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी. 12 बॉल 29ची गरज आहे. दोन षटकांमध्ये 33 धावा झालेत. पहिल्या बॉलवरती आली आहे एक दुहेरी धाव, त्यानंतर आला षटकार. एकूण आपण धावफलकावरती जर चर्चा झाली तर 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटच्या समोर हा देखील चालला डीपमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, अतिशय चांगली फिल्डिंग झाली आहे. एक सिंगल मिळती आहे. धावफलक 1ने पुढे चालला 42, अजून 20 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9 चेंडू 20 धावा. खूप क्लोज चालली आहे मॅच. काटाकीर लढत सुरू आहे दोन्ही टीममध्ये. चला जागृती स्पोर्ट डोंबिवलीचे कॅप्टन आणि मुरबाड 40+चे कॅप्टन टॉससाठी पटकन रिपोर्ट करायचा आहे. फ्रंट फुटला पुढे सरसावत खेळायचं होतं. आता पुढे धोका आहे, कॉल झाला नाहीये आणि आता जातीय रनआउटची विकेट. निर्णायक क्षणाला 9 चेंडू 20. तिकडे आली आहे रनआउटची विकेट. मॅच मध्ये आता आली आहे हुलकावणी बॅटिंग टीम पासून. सामना पुन्हा एकदा खेचून आणण्याचं काम केलंय. यष्टी रक्षकांना आपलं टॅलेंट दाखवलं, स्किल दाखवलं आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तिकडे होत आहेत बाद आणि धक्का लागलाय. आपण पाहताय MS स्पोर्ट्स अंबरनाथला या ठिकाणी हा पहिला रनआउटच्या स्वरूपात. पहिल्या डावामध्ये कोणती विकेट गेली नव्हती. नाबाद 61 आले होते. अंपास या ओव्हरमध्ये जो फटका आला होता मोठा, तो चौकार दिला होता की षटकार? चौकार. ओके, म्हणजे 22ची गरज आहे. 8 चेंडू 22. आठ चेंडू 22. येणारे 2 बॉल अतिशय महत्वाचे. न्यू बॅटर आलेत ND. बॉल तयार.
महत्वाचा बॉलला फटका तितकाच कडक खेचला. लॉंग ऑनला फिल्डिंग देखील तितकीच चांगली होती. 7 बॉल 21. सुरुवातीला सामना आला होता 2 ओव्हरमध्ये 33, त्यानंतर 12 मध्ये 29ची गरज होती. अशा स्टेजला सामना खेचून आणण्याचं काम केलं गोलंदाजानं. हा महत्वाचा बॉल आहे या मॅच मधला. 7 चेंडू 21 धावा. कुठे जाईल मॅच? अंबरनाथ की बदलापूर? फटका हा चांगला. मॅच ऑन आहे, चेस ऑन आहे. बॉल चालला सीमारेषा बाहेर. निर्णय क्षणाला ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा एक कडक फटका. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. निर्णय क्षणाला एक महत्वाचा फटका. 6 चेंडू 15ची गरज. 6 मध्ये आता पाहिजे 15. चार चेंडू 11 धावा. क्या मॅच चालली एकदम क्लोज. वरून इन्फ्रा ट्रॉफी अशाच तर होतात मॅचेस या मैदानावरती. हीच तर या मैदानावरची आहे ओळख. फ्लाइट देऊन टाकला होता. फिरवला बॉल. चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू आणि आता करायच्या धावा मैदानावरती 11. एक दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार सामना आणि दर्जेदार व्यक्तिमत्व वरुण वामन म्हात्रे यांनी त्यांच्याच नावाने वरुण इन्फ्रा ट्रॉफी. आता फटका मोठा आला. एलिव्हेशन कमी आहे. बॉल क्लिअर करेल का बाउंड्री लाईन? डीप मध्ये फिल्डर टिपलाय. झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. 2 चेंडू आणि आता करायच्या रन्स 11. सर्व काही सुरळीत चाललं होतं. 12 मध्ये 33 आले होते आणि त्यानंतर अगदी 2 बॉलमध्ये 8 धावा आल्या आणि तेव्हा टाकलेली रनआउटची विकेट जिकडे तुम्ही 10 मध्ये 22 चेस करत होतात आणि तिकडनं सामना पूर्णपणे टर्न झालाय. मॅचनं कलाटणी घेतली आहे. वेद 11 बदलापूर टीमच्या बाजूनं. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये 11 धावेची गरज आहे या सामन्यात. चांगली चालली आहे मॅच. अशाच मॅचेस तरी ते प्रत्येकाला पाहायला खेळायला आवडतं. टीम मुरबाड आणि डोंबिवली 40+ दोन्ही कॅप्टन्सला लगेच टॉससाठी या पटकन, कारण मॅच जवळजवळ आता संपत आली आहे. दोन्ही टीम कॅप्टन पटकन याच्या टॉससाठी. टॉससाठी यायचं जागृती स्पोर्ट्स. हा फटका कडक आला. मॅच ऑन आहे. 2 मध्ये 11 पाहिजे. हा चालला सीमा पार. आला षटकार. 1 मध्ये बाकी राहिले आता 5. हे 40+ क्रिकेट आहे. जिद्दीनं भरलेलं, अनुभवानं भरलेलं क्रिकेट आहे. कुणी काळ गाजवलेला आहे, कुणी आजही गाजवतोय आणि कुणी उद्याही गाजवायला तयार आहे. प्रत्येक जण फक्त इतकंच सांगतो, एज इज जस्ट नंबर, लॅन इज ऑलवेज लॅन. आम्ही या खेळातले जुने भाग आहोत आणि आताही ते सगळे दहाडतात मैदानावरती. 1 बॉल 9, 1 बॉल अगदी 5, 1 बॉल 8, 1 बॉल 3, 1 बॉल 1 अशा अनेक मॅचेस या मैदानावरती झाल्यात
अनपेक्षित अगदी सामन्यांचा रिझल्ट या मैदानावरती आपण पाहिलाय. अनेक वेळा गोल्डन सिक्स गोल्डन बाउंड्रीज या मैदानावरती आलेत. चमत्कार घडलेत. नमस्कार इकडे केला जातो. इथे 1 मध्ये 5 पाहिजेत. आला फटका मोठा उंच गेलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आतमध्ये आहे बॉल. टिपला गेलाय झेल आणि जिंकली आहे मॅच टीम. वेद 11 बदलापूरनं 4 धावेनं पराभव दिलाय एम एस स्पोर्ट्स अंबरनाथला. 62चं टार्गेट. इकडे डिफेंड झालाय आणि पहिला विजय वेद 11 बदलापूरच्या खात्यामध्ये. अभिनंदन. चला टॉससाठी या पटकन टीम जागृती स्पोर्ट्स आणि टीम मुरबाड 40+. चला का वेळ घेत आहे पटकन या थोडं टॉससाठी. राहुल चव्हाण यांचं आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये अगदी मोठी जिम्मेदारी